पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय नाही रे, मला झोप लागत नव्हती, म्हणजे मग आपणच एकट्यानं काय भोगायचं, मग सगळ्यांची झोप उडव म्हणून मी आपलं. तुला खेळ वाटतोय हा? कोणी सुरू केलं सर? कोणी सुरू केलं? माझी बायको तुझ्या खिशात, माझी मुलगी तुझ्या खिशात, माझी आई तुझ्या खिशात. असं काय सोनं लागलं रे तुला? सोनं? बस 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 रे, सोनं वगैरे असं काही लागलेलं नसतं रे आकाश. आणि मुळात माणसं खिशात ठेवायची नसतात, माणसं हृदयात जपून ठेवायची असतात. आणि आपण राहायचं असतं त्यांच्या हृदयात. आकाश, आपण साधं जनावर पाळतो ना तरी त्याच्यावरही जीव लावतो. त्याला आनंद झाला की आपल्याला आनंद होतो, त्याला त्रास झाला की आपल्याला वाईट वाटतं. तुझं कसं आहे माहिती आहे? तुला माणसं पाळायची, तुला माणसं पाळायची पण त्यांच्यावर जीव लावायचा नाहीये. तुला त्यांना तडफडताना बघायचं आहे, त्यांना त्रास होताना बघायचा आहे. तुला त्यांना आपल्या तालावर नाचवायला आवडतं आकाश. म्हटलं माहिती आहे, आता तुझ्या तालावर नाचण्या इतकी वाईट वेळ कोणावर आलेलीही नाही आणि मी असेपर्यंत इथून पुढे येणारही नाही. सौरभ, त्याची अनु जर माझी नाही तर ती दुसऱ्या कोणाची होऊ शकत नाही. गोष्ट तुला चांगलं माहित होतं ना रे, ओके नाही? आणि तरी सुद्धा गेली 20 ते 22 वर्ष तू तिच्यामध्ये गोंधळलास, तू अडकलास. बर, गंमत बघ की तू फक्त माझी बायको म्हणजे मिस अनामिका यांच्यापुरतं मर्यादित नाही, माझ्या संपूर्ण फॅमिलीमध्ये, पूर्ण कुटुंबामध्ये तू गोंधळलास. मला ना आता तुझी जी तडफड आहे ना ती बघण्यात फार मजा येईल. आता माझ्या बायकोला अनुला मी काय करायला गेलो की तुझी तडफड, माझ्या आईला काय करायला गेलो की तुझी तडफड, माझ्या मुलीला काय झालं सौरभची तडफड, मावशीला काय झालं की सौरभची. माझी माणसं आणि त्यांच्या केसाला जरी धक्का लागला आकाश तर मात्र गाठ माझ्याशी. सौरभला ओळखतोस तू, पट्ट्या आठवतो ना तुला? हॅलो, हा मी बोलतो. काही काळजी करू नका, तुमची आणि माझी, आपली सगळी माणसं एकदम सुखरूप आहेत मिस अनामिका. आणि जोपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे त्यांना काही होणार नाही. तुम्ही शांतपणे झोपा. गुड नाईट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हो हो, आज मॉर्निंग फक्त गुड नाही, स्पेशल पण दिसते. नाही नाही, असं काय नाही. अरे असं काय नाही, तुझ्या परफ्यूमचा वास शेजारच्या वाड्यापर्यंत येतोय.
गाणं गुणगुणतोयस, काहीतरी स्पेशल आहे. तिचा वाढदिवस आहे. आहा, काय लाजलाय, वा वा. हो सर. परत एकदा दाखव. नको. दाखव रे. है सर सर. अरे खूप गोड करतोयस. कसं कसं? नको नको सर. जाऊ दे. दाखवतो. तिचा वाढदिवस आहे. कमाल, तिचा वाढदिवस आहे. वा, मग काही आहे की नाही, काही स्पेशल, काही म्हणजे काही गिफ्ट वगैरे आहे की नाही? काय रे, काय शोधतोयस? हो ते मी हे तिकडे ठेवलं होतं ते काय? ते गाडीची चावी. अच्छा, गाडीची चावी शोधतोयस. मला वाटलं हे शोधतोयस. अंगठी. सर काय तुम्ही घाबरवलत ना मला. अरे घाबरवलं काय, घाबरवलं सारखं काय घाबरतो? आता घाबरू नकोस. आज जा आणि तिला विचारून टाक. येस, आज विचारतोच. काय झालं? कोण कोणाला काय विचारतंय? कुठे काय मावशी, काय नाही. अरे मावशी, खोटं बोलतोय ग. काय नाही, ते आत्ता भूक लागली ना, म्हणून तू नाश्ता आणतेस का विचारतो. अरे एवढंच ना, बस ना, नाश्ता तयार आहे, घेऊन येते. ए बस म्हटलं, बसला काय, हातपाय कोण धुणार? जा ना. सौरभ, हा आकाश आहे का नाही? का कुठे बाहेर निघून गेला? राहू दे ना मावशी, त्याला यायचं तेव्हा येईल, जायचं तेव्हा जाईल. तू लक्ष देऊ नको. फक्त तू आसपासून एक काम करायचं, तुझा मोबाईल फोन पूर्ण वेळ तुझ्या बरोबर ठेवायचा आणि काहीही वाटलं लगेच मला फोन करायचा, मला कळवायचं. अत्यंत विक्षिप्त माणूस आहे, कधीही काही करू शकतो, पण तू काळजी करू नको, ठीक आहे? बरं जा, चल तुला पण वाटते. मी आलो, एक बॅग घेऊन येतो. मम्मा ऐक ना, माझा तो हे नक्की काय? सामान्य माणसांच्या भाषेत हिला गाडी असे म्हणतात. आणि तुझ्यासारख्या लाडावलेल्या मुलीच्या भाषेत सरप्राईज बर्थडे गिफ्ट म्हणतात. हॅपी बर्थडे राधा. अरे बापरे, काय गोड बाप्पा, खरं वेडी मुलगी. माझी गाडी. आय डोंट बिलीव्ह दिस. हे किती भारी आहे. डूड, ही Hyundai Venue तुला कळतंय का? थँक्यू. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. आय सिरियसली कांट बिलीव्ह दिस. बरं, खरं वाटत नाहीये ना तुला? नील घे रे, तू ठेव हा का किल्ली. नाही, नील नाही. नील मार खाशील. माझी गाडी आहे, माझी किल्ली आहे, इकडे दे. थँक्यू. ओ माय गॉड. थांब. हॅलो हॅलो मॅडम, जरा पूजा करून घेऊया का? नारळ फोडायचा ना. हा, चला. येताय का?
तुमची आहे ना गाडी, पूजा करूया. नील, नारळ एका फटक्यात फुटला पाहिजे. हा, गणपती बाप्पा. छान. वा वा वा. एका फटक्यात फोडला बरं का मी. छान. नील ये, नाही तर आपल्याला काही घेत नाहीये ती. चल तू कर. आता तुम्ही काढा. नाही थांब एक मिनिट पटकन. बरं आता तुम्ही सगळं करा, हे मी आत नेऊन ठेवते हे. ओके ओके. ए गोड आलेत फोटोज. क्यूट. हा बघ, तू गिफ्ट आणलंस. दाखव दाखव ना. कुठे काय? नील अगं काय नाही, कुठे दाखव ना. काय नाहीये. ही गाडी आहे ना, हे माझ्या मम्माचं गिफ्ट आहे. तसं तुझं गिफ्ट कुठे आहे? काढलंसच नाहीयेस. आणलंय. मग कुठं आहे? देतो. तू आधी डोळे बंद कर. व्हॉट नॉनसेन्स. काय चाइल्डिश पण. अजिबात डोळे वगैरे काही बंद करणार नाही. गिफ्ट दे चल. बरं डोळे नको बंद करू, तिकडे तोंड करून उभे राहा अरे का? प्लीज. फक्त आणि फक्त गिफ्ट साठी करते हा मी. एवढं करून दिलं नाहीस तर मारीन. आणलंयस ना नक्की का टिंग्या टाकतोस? नील आहेस ना रे? राधे, हा. पटकन बोलून टाकायचं ना. राधा, सीट बेल्ट लावायचा विसरायचा नाही. येस मम्मा. आय लव्ह यू. लेट्स गो. अरे राधा, तुला माहितीये का, ही गाडी किल्ली बाहेर असताना पण स्टार्ट होते. हो, असं नवीन फीचर आहे. बाकीची पण बघशील बाळा, तू बस आता. टेस्ट करते आता. बाय बाय. सांभाळून हा. नो सिग्नल जम्पिंग. येस मॅम. नील, तू सतत मला एवढ्या शिव्या घालत असतोस की मी किती स्पॉइल्ड आहे आणि किती पॅम्पर्ड आहे, खूप नखरेत वगैरे. मग तुला एवढं माहितीये तर तुला एक गिफ्ट आणता आलं साधं माझ्यासाठी? ही शपथ. आणलंय. मला फक्त ते तुला असं द्यायचं नाही. असं द्यायचं नाही तर मग कसं द्यायचंय रे? ऐक ना राधा, AR लागे ना गाडी. टेकडीवर काही वेड बीड लागलाय का? हातात गाडी बसवता दे ना निदान. तोपर्यंत कुठल्या तरी अशा प्लेन रस्त्यावर जाऊ प्लीज. मग MIT पाशी जाऊया का? तिकडे पण गर्दी कमी असते, आपल्याला बोलता येईल. मला ना आता व्यवस्थित शंका यायला लागली बरं का. तू गिफ्ट वगैरे काही आणलेलं नसणार आहेस, फक्त ही तुझी टाळाटाळी चालू. गिफ्ट आणलं असतं केव्हाच दिलं असतंस. आणलंय गिफ्ट. ऐक ना राधा, मी चालू गाडी. ओके थांबा. AC ऑफ. अरे हे तर वेगळंच फीचर आहे, करायची गरज नाही, बोललं की होतं. काय भारी फीचर आहे ना.
आहे इंटरेस्टिंग खरंच, पण इकडे उकडून माझा जीव चाललाय. प्लीज एसी ला. नाही नाही करतो. हा. AC ऑन. Open the sunroof. आईला. Close the sunroof. Hyundai Venue काय कमाल आहे ना, आणि फीचर्स तर खूपच भारी आहेत. पण काय कमाल गिफ्ट दिलं यार मम्माने तुला. आय नो राईट. केवढं सरप्राईज होतं रे. आणि कधी एकदा मस्त लॉंग ड्राईव्हला सिंहगडावर जाईन असं झालंय आता. हॅलो. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. पिल्लू, बाबा बोलतोय. कशी असतो? तुझा फोन यायच्या आधीपर्यंत खूप मस्त होते रे. बेटा किमान आज तरी असं नको ना बोलूस. तू फोन आज नसता केलास तर खूप बरं झालं असतं रे. बेटा प्लीज. सेलिब्रेशन असेल ना घरी आज? हो मग. एक्सक्लुझिव्हली फॅमिली मेंबर्स आहे. बेटा प्लीज, किमान आज तरी मला असं नको ना बोलूस. हे बघ, तुझा आज वाढदिवस आहे आणि मी तुला भेटायला येणार नाही असं मला जमणार नाही यार. प्लीज. हे बघ, मी खरं सांगू, मी ना असं डायरेक्ट येणार होतो, पण आज तुझा वाढदिवस आहे. तुला काय वाटतंय मला माहित नाही, म्हणून शेवटी मी म्हटलं की चला तुझी परमिशन घेऊया आणि मगच येऊया. अच्छा, नाहीये परमिशन. ए राधा बेटा, प्लीज असं नको ना वागूस माझ्याशी. हे बघ, मी तुला, तुझ्या मम्माला मी एका शब्दानं काहीही बोलणार नाहीये. खरंच सांगतो तुला. म्हणजे ममा काही जरी माझ्यावरती ओरडली ना तरी एका शब्दानं मी तिला प्रतिकार करणार नाही, मी प्रतिशब्द करणार नाही. मी माझ्या इमोशन्सवरती कंट्रोल ठेवणार आहे. प्लीज, पण आज मला नको म्हणू नकोस यार. हे बघ, मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार बेटा. मला प्लीज आज मला घरी येऊ दे. नाही हे राधा. ओके. रिअली खरंच? आता माझं मत बदलायच्यात फोन ठेवलास तर बरं होईल नाही का? ओके ओके. काय? अरे कसंही असला तरी शेवटी बाप आहे तो माझा, राईट? बर्थडेला तर असलाच पाहिजे माझ्या. हे बघा, केस खूप अवघड आहे अशातला भाग नाहीये. दोघांपैकी एक पार्टनर जेव्हा अडून बसतो की मी डिवोर्स देणार नाही म्हणून, तेव्हा केस अवघड होते. आणि तुमच्या बाबतीत तर ही केस जरा खूपच रेंगाळली आहे ना. हो सर, त्याच्या खूप ओळखी आहेत. म्हणजे खूप पॉवरफुल आहे तो. मागच्या वेळी कोर्टात न येण्याच्या खूप सबबी दिल्या त्यांनी, त्या कोर्टात सिद्ध पण झाल्या. पण हे मेडिकल सर्टिफिकेट्स वगैरे देणं, म्हणजे खोटी मेडिकल सर्टिफिकेट्स देणं, हे सगळं त्याच्यासाठी खूप सोपं आहे. हरकत नाही. तो नसताना तो बेपत्ता आहे हे जर कारण आपण कोर्टात वापरलं असतं ना, तर आज डिवोर्स डिग्री आपल्या हातात असती. खरं आहे तुमचं, पण काय आहे की मी कधी पुन्हा लग्न करेन किंवा आकाश परत माझ्या आयुष्यात येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. ठीक आहे, आता आपल्याकडे पर्याय काय काय आहेत ते मी सांगतो. एक म्हणजे डेझर्टेशन. म्हणजे तो तुम्हाला सोडून गेला, तो वेगळा राहिला आणि तुमची जबाबदारी त्याने झटकली, हे एक कारण असू शकतं. पण तुम्ही त्याला घराबाहेर काढलं हे जर तो सिद्ध करू शकला तर मात्र आपली केस जरा वीक होईल. आणि दुसरा पर्याय म्हणजे मेंटल टॉर्चर. त्याने तुमचा मानसिक छळ केला हे आपण कोर्टात सिद्ध करायचं. पण
त्यासाठी ठोस पुराव्यांची गरज लागणार. हो पण सर त्यांनी जर कोर्टात येऊन नाटकं केली आणि माझ्याच विरुद्ध पुरावे आणले तर काय करायचं? तर बघूया ना, आपण आणखी पर्याय शोधूया. हे सगळं खूप अवघड होणार आहे सर. त्याने समोरून सही दिली तर अर्थातच नाही. अनामिकाजी, सगळ्यात पहिला पर्याय तोच निवडा तुम्ही. तो जर कोर्टात येऊन आपल्या पेपरवर सही करायला तयार झाला तर आपलं काम एकदम सोपं होईल.